नमस्कार. भाषा प्रयोगशाळेमध्ये सर्वसाधारणपणे ज्या अध्यापन पद्धती आहेत, इतिहास अध्यापन पद्धती असेल, मराठी अध्यापन पद्धती असेल, भूगोल अध्यापन पद्धती असेल, त्यानंतर हिंदी अध्यापन पद्धती असेल, तर या भाषा प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीद्वारे आपण नाट्यकरण असू दे, संगणक आधारित असू दे, व्याख्यान पद्धत असू दे, चर्चा पद्धत असू दे, किंवा प्रदर्शन पद्धत असू दे, किंवा काव्य वाचन असू दे. काव्य वाचनामध्ये आपण एखादं काव्य घेऊन त्या आधारित आपण भाषा या ठिकाणी मुलांना कशी शिकवायची याच्यावर आपण या ठिकाणी सांगत असतो. तर कर्मबधिर विद्यार्थ्यांसाठी भाषा प्रयोगशाळा ही एक अध्यापन पद्धती ही एक आहेच. त्याच्यामध्ये आपण स्पीकर, त्यानंतर माईक्स आणि कॉम्प्युटर आणि काही बुक्स यांचा आपण वापर करत असतो. आता आपण कर्मबधिर विद्यार्थ्यांसाठी या भाषा घेत असताना थोडंसं आपल्याला लिंग्विस्टिक प्रोफाईल टेस्ट ह्या ज्या आहेत या आपल्याला वेगवेगळी खेळणी दिसतात आणि ह्याच्यावरती आधारित इकडं आपल्याला त्याची नावं दिलेली आहेत. ह्याच्यावरती आधारित आपल्याला ते घ्यायचं आहे. त्यानंतर इकडं आपल्याला फ्लॅश कार्ड आहे. हे फ्लॅश कार्डच्या सहाय्याने देखील आपण त्या त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या हा जो किंवा त्यामुळे बाह्य जी वातावरणातला आवाज आहे तो ऐकू जात नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला लॅबमध्ये आपण त्याचा कर्मचाऱ्याचं माप घेऊन तयार करतो. आपण बघितलं की भाषा प्रयोगशाळा पलीकडे आपण स्पीच रूम आहे, त्याच्यामध्ये स्पीच कसे डेव्हलप केलं जातं आणि अंतिम आपण इयरफोन लॅबमध्ये आपण ते